आपण टाळ्याच्या गजरात आदित्य भट्टाचार्य सर यांचे पण या ठिकाणी स्वागत करतील. आपण टाळ्या त्यांचं स्वागत करू. काही कलाकार आपल्या भूमिकांमुळे लक्षात राहतात, काही त्यांच्या यशामुळे, पण फार थोडे कलाकार असे असतात की ते आपल्या घरातील माणूस असल्यासारखे वाटतात. त्यांचे कलेप्रती असलेलं समर्पण, साकारलेल्या उत्कृष्ट बहुआयामी भूमिका, समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून कृतीतून पुढे असणारे, त्यांचं साधं सरळ जमिनीला घट्ट धरून ठेवलेलं व्यक्तिमत्व, हे सगळं आपल्याला जवळचं वाटतं. असे आम्हा सर्वांचे लाडके सुबोध भावे आणि या सुंदर प्रवासातील त्यांच्या भक्कम साथीदार मंजिरीताई यांचे बार्सिलोना मधील आम्हा सर्वांच्या वतीने आजच्या या खास संध्याकाळी आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या या मंगलदिनी तुम्ही आलेल्या ऑडियन्सला संबोधित करा. हा विशेष दिन आहे कारण आज भारताच्या आपल्याला माहिती असलेल्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली खऱ्या अर्थाने आपल्या ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. पण गुलामगिरीच्या 1000-1500 वर्षातला एकमेव माणूस, एकमेव व्यक्ती, एकमेव राजा असा होऊन गेला. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एका लहान मुलाने त्याच्या आईच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करून दाखवलं. कदाचित जगातली अशी एकमेव घटना असेल. त्या काळातला इतिहास बघता आपल्याला लक्षात आलं असेल की मुघलांचा इतिहास बघितला तर लक्षात येतं की बाप जिवंत असतानाच मुलगा त्याच्या पाठीमागे लागलाय की तो कधी एकदा मर्तन कधी एकदा सिंहासनावर असतो. पण हे एकमेव असं व्यक्तिमत्व होतं की महाराज गेल्यानंतर त्यांच्या नावाने 250 वर्ष महाराष्ट्र लढलं. ते प्रत्यक्ष गादीवर नसताना सुद्धा महाराष्ट्र त्यांच्या नावाने त्यांच्या गादीसाठी लढत. मुघलांच्या काळात आपण इतर अनेक शाह्या असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, विजापूरची अजून कुठली शाही असेल, या सगळ्यांच्या मध्ये लोकांना देण्यासाठी भरपूर पैसे होते, इनामं होती, जमिनी होत्या, जायदाद होतं, जे काय असेल ते होतं. यांच्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. महाराजांनी कुठल्याही माणसाला जमिनी दिल्या नाही, पैसा दिला नाही, सोनं दिलं नाही. काय केलं? विचार दिला आणि स्वतंत्रपणे जगता येईल असं आव्हान निर्माण केलं. आणि म्हणूनच कुठलंही इनाम नसताना, कुठलीही जमीन जुमला नसताना सुद्धा त्यांच्या आजूबाजूचे सगळे मावळे त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार. मला असं वाटतं की प्राण देण्यासाठी म्हणून
नुसतं आरडाओरडा करून चालत नाही. जो माणूस विश्वासाने, प्रेमाने, मैत्रीच्या भावनेने आपल्या आजूबाजूच्या माणसांना सांभाळतो, त्यांना जपतो, त्यांना एकत्र आणतो, अशा माणसासाठी त्यांनी जीव दिला. जीव अशासाठी दिला की त्यांची किंमत होती. जीव त्यांनी दिला जे लहानपणापासून त्यांच्या बरोबर होते. पूर्ण जगाचा इतिहास आपण अभ्यासला, भारताचा इतिहास अभ्यासला, तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास जरी आपण केला तरी भारताला जोडून ठेवणारी 2 नाव आहेत. एक आहे राम आणि एक आहे कृष्ण. या दोन्हीचा संगम छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये झालेला आहे. रामाचं मर्यादा पुरुषोत्तम असणं आणि श्रीकृष्णाचं वेळ बघून राजकारण करणं, या दोन्हीचा उत्तम संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण खूप भाग्यवान आहोत की त्यांनी ज्या भूमीवरती जन्म घेतला, त्यांनी ज्या भूमीवरती स्वराज्याची उभारणी केली, त्या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला. त्या भूमीला पाय लावण्याचं भाग्य, त्या भूमीला स्पर्श करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे. आणि हा खरं तर 15 ऑगस्ट जितका आपण आनंदाने, उत्साहाने भारताचं स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, तितकाच आनंदाने, उत्साहाने 6 जून हा शिवराज्याभिषेक दिनही आपण साजरा केला पाहिजे. आणि आज माझं भाग्य असं आहे की आज 6 जून आम्ही बार्सिलोनामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने मला हा भारतातला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं भाग्य लाभलंय. But Maharashtra and Shivaji Maharaj is always around me, even when I come to Barcelona. As you can see in my own space, here he is. So ये मेरे ख्याल से कोई जन्म जन्म का कोई तो रिश्ता होगा कि एक तरफ टैगोर है, रविंद्रनाथ टैगोर, एक तरफ शिवाजी महाराज हमेशा मेरे साथ रहे हैं. So wholeheartedly welcome you all to the space. And even a bigger dream come to having wonderful guests like you coming and adding so much of wonderful energy to the space. I'm really honored. I have nothing more to say. The person who should be addressing the crowd today a little bit more and welcoming our dear guest is Mr. Aditya Bhattacharya. As you know, he's a 3rd generation filmmaker, the first one to launch Amir Khan through the film Rock. And most importantly, currently he is heading ESCAP, one of the most important film institute of Spain, as the head of South Asia. So please do say a few seconds. That will be very interesting for our honorable guest. And thank you so much. Thank you very much. You need a mic to kind of Yeah, no, it's a blessing. I will speak in English. I could understand anything that you say. The Sobhagya is ours that you're here, sir. And every artist that graces this place, you leave something here that everybody who comes after, they will absorb it. You're the first person in the Marathi industry who's here today. And today I feel so sad. Well done. Yeah, it's an absolute pleasure that you here. And thank you, all of you, for bringing this here to Nupura and celebrating this Surya. It's a beautiful, beautiful moment. Thank you. देवांचं रागाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी मागोंचं हे असू दे Thank you, Sadia. Yes.
या अभिनयातून छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिमत्व साकारतानाची एक सुबसनाची झलक पाहूया. चांगलं सेवेला द्या, भरपूर परफॉर्मन्स द्या. आम्ही कसं सुविधा आहे आमच्या